तुमची कोथिंबीर वडी तळताना फुटते का? किंवा कुरकुरीत होत नाही? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला अशी सोपी ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुमची प्रत्येक वडी परफेक्ट बनेल. तर नमस्कार, वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या बनवणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कोथिंबीर वडी बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे फ्रेश अशी कोथिंबीर लागणार आहे. तर इथे मी एक जुडी इतकी कोथिंबीर घेतली आहे आणि हिला स्वच्छ धुवून आणि मग तिचे सगळे पानं व्यवस्थित निसून घेतले आहे. आता ही निसून घेतलेली सर्व कोथिंबीर एकदम बारीक बारीक चिरून घेऊया. खूप जास्त जाडसर चिरायची नाही, एकदम बारीक चिरली की मग ती कोथिंबीर वडी खायला पण छान लागते आणि ज्यावेळेस आपण शेप देतो तर ते तुटत देखील नाही. आता तुम्ही बघू शकता, मस्त आपली कोथिंबीर चांगली चिरून झाली आहे. एका ताटामध्ये ही काढून घेऊया आणि आता आपण लगेच एक वाटण बनवायला घेऊया. आता तुम्ही बघू शकता, इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरची घेतल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक मोठी गड्डी लसूण सोलून घेतला आहे आणि 1 चमचा इतके जिरे घेतले आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात एक एक करून घालून घेऊया आणि आपल्याला याची पाणी न घालता पेस्ट बनवून घ्यायची आहे. कारण कोथिंबीर वडी बनवताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नसतो, त्यामुळे ही पेस्ट आपण पाणी न घालता बनवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता, आपलं जे हिरवं वाटण आहे ते एकदम परफेक्ट असं बनून तयार झालेलं आहे. आता आपण लगेच ते वाटण या बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीमध्ये घालूया आणि हलक्या हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. हे असं एकजीव करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे हे वाटण लागल्या जातं आणि चव अप्रतिम येते. आता हे व्यवस्थित लागलं गेलं आहे. आता आपण त्यामध्ये घालूया बेसन पीठ. तर इथे मी 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी इतकं मी यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहे. यामुळे वडी जी आहे ती एकदम कुरकुरीत होते आणि तेलसुद्धा जास्त पीत नाही. आता घालूया चवीपुरतं मीठ. यामध्ये मी पाव चमचा इतकी हळद घातली आहे आणि आता यामध्ये मी पाव चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचा इतके तीळ. इथे मी पांढरे तीळ घातले आहे आणि हे सर्व मिश्रण पाणी न घालता सुरुवातीला चांगलं एकजीव करून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं आणि मग नंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला याचा घट्टसर असा उंडा मळायचा आहे. आता तुम्ही बघू शकता, सगळे काही कोरडे मसाले सर्व एकत्र केले आहे पाणी न घालता. आता थोडं थोडं पाणी करून आपण याचा घट्टसर उंडा मळून घेऊया. खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. जर आपण जास्त पाण्याचा वापर केला तर वडी ही चिवट होते, तेल खूप जास्त पिते. त्यामुळे पाणी हे एकदम योग्य प्रमाणात घालायचं, जेणेकरून आपली वडी जी आहे ती बराच काळ कुरकुरीत राहील. आता हे पीठ मळत असताना यामध्ये 2 चमचे, म्हणजे छोटे 2 चमचे यामध्ये मी तेल घातलं आहे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही ही कणिक बघू शकता कशा प्रकारे मी इथे मळून तयार केली आहे. आता ही परफेक्ट अशी कणिक आपली बनवून तयार झाली आहे. मिश्रण परफेक्ट आहे वडी बनवण्यासाठी. तर आता लगेच मी जी वाफवायची चाळणी आहे ती घेतली आहे. आता तिला आपण तेलाने ग्रीस करूया. सर्व बाजूंनी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे वडीचं मिश्रण खाली चिकटणार नाही. तेल व्यवस्थित लावून झालं आहे. आता हे जे बनवून ठेवलेलं मिश्रण आहे आपण हे या ताटामध्ये घालूया आणि याला चांगलं थापून घेऊया. कोथिंबीर वडी हे आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. खायला देखील अप्रतिम तयार होतो आणि शिवाय म्हणजे हा बनवायला देखील खूप सोपा आहे. अशाच प्रकारे सर्व मिश्रण छान थापून घेतल्यानंतर आपण त्यावरती तीळ घालणार आहोत.
तुमच्या इथे देखील कुणाकुणाला कोथिंबीर वडी खायला आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे मिश्रण परफेक्ट सेट झालं आहे. त्यावरती आपण पांढरे तीळ घालूया. तीळ घातल्यामुळे याची टेस्ट जी आहे ती आणखीन छान होते आणि शिवाय म्हणजे दिसायला देखील अप्रतिम दिसते. आता हे तीळ चांगले सेट व्हावे यासाठी मी चमच्याच्या साहाय्याने याला चांगलं प्रेस करत आहे, म्हणजे हे व्यवस्थित सेट होतील आणि मग तळताना हे निघणार नाहीत. आता तुम्ही बघू शकता पाणी मी ऑलरेडी आधीच गरम करायला ठेवलं होतं. आता पाणी चांगलं उकळलं आहे. आता यावरती स्टँड ठेवून लगेच मी हे जे मिश्रणाचं ताट आहे ते त्यावरती ठेवलं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनटं याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आता आपण चेक करूया की आपली वडीचं मिश्रण छान शिजलं आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता इथे मी सुरीने चेक केलं आहे, तर सुरी एकदम क्लीन निघली आहे. म्हणजे याचाच अर्थ आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट बनून तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण लगेच थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि याला आपल्याला कम्प्लिटली थंड करायचं आहे. जर आपण याच्या गरमागरम वड्या पाडायला घेतल्या तर वड्या तुटू शकतात, परफेक्ट बनणार नाही. आता तिकडे ते मिश्रण थंड होत आहे, तोवर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल गरम होत आहे तोवर मस्त आपलं जे मिश्रण आहे त्याच्या वड्या पाडायला घेऊया. हे चांगलं थंड झालेलं आहे. चेक करायचं सुरुवातीला की मिश्रण थंड आहे की नाही. तर आपलं मिश्रण परफेक्ट थंड झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडायला घेऊया. आता मी स्क्वेअर शेपमध्ये म्हणजे चौकोनी आकारामध्ये ह्या संपूर्ण वड्या पाडून घेणार आहे. तुम्हाला हवा तसा तुम्ही यावरती आकार देऊ शकता. आता बरोबर चौकोनी आकारात ह्या वड्या मी कट करत आहे. अशा वड्या जर आपण पाडल्या तर ज्यावेळेस आपण कुणी पाहुणे आले असतील किंवा असंही आपण खायला घेत असू तर दिसायलासुद्धा त्या आकर्षक दिसतात. आता तुम्ही बघू शकता याची जाडी किती आहे. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ वड्या करायच्या नाही, मीडियम जाड अशा या वड्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहे. मस्त परफेक्ट. आता तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण लगेच या वड्या तेलात सोडूया आणि चांगल्या खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहे. कढई मोठी असल्या कारणाने आणि तेल देखील भरपूर घातल्या कारणाने या वड्यात मी भरपूर यामध्ये सोडू शकले आहे. आता इथे मी संपूर्ण वड्या एकाच बॅचमध्ये सोडल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता मस्त रंग यायला सुरुवात झाली आहे आणि वड्या अलगद अलगद हाताने हलवायच्या जेणेकरून त्या तुटणार नाहीत. आता वड्या चांगल्या तळत आहेत. वड्या तळत असताना तेल हे आपलं मध्यम गरम असावं. खूप जास्त कडकडीत तेल असेल तर वडी ही बाहेरून तळल्यासारखी दिसते, पण आतून मात्र एकदम कच्ची कच्ची राहते आणि त्यामुळे याची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही. आता तेल व्यवस्थित तापलं असल्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या परफेक्ट बनून तयार झालेल्या आहे. मस्त सुरेख असा कलर आलेला आहे आणि बघता क्षणीच खावंसं वाटेल एवढ्या कुरकुरीत झालेल्या आहेत. आता या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. कोथिंबीर वडीच्या मिश्रणामध्ये तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपली जी वडी आहे ती एकदम कुरकुरीत झाली आहे. आपली ही जी वडी आहे ना तर ती बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊसूत तयार होते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता ही जी कुरकुरीत कोथिंबीर वडी आहे ती मी इथे व्हाईट सॉससोबत सर्व केली आहे. तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकता. अप्रतिम तयार होते. आवाज तर तुम्ही बघितलाच असेल. एकदम कुरकुरीत वडी तयार झाली आहे आणि शिवाय म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही आहे. तुम्ही अशी कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडीची रेसिपी घरी ट्राय केली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.
तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.